एव्हरीवन, नमस्कार. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका आणि आमची साहेब सोहम आम्ही सगळी फॅमिली तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आहे. आणि आम्ही आहोत कोल्हापुरात. तर आज आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला, महालक्ष्मी देवीच्या. कोल्हापुरात आलो आहे, देवीच्या दर्शनाला जाणार नाही असं होणार नाही. म्हटलं चला जाऊन येऊया. आता 11 वाजलेत सकाळी आम्ही ब्रेकफास्ट उपमा बनवला होता. इंडक्शनवर काय बनणार आहे, पदार्थ वेगवेगळे काही बनणार नाही आहेत, त्यामुळे तुमच्याशी काही शेअर केलेलं नाही आहे. आता आम्ही गावी पण जाणार आहोत. आज एवढ्या जवळ आलो आहे, आमचं गाव इतक्या जवळ आहे, तर मग गावाकडं जाणं बनतं आहे. मग बघू, संध्याकाळी आम्ही गावी जाणार आहे आणि मग तिकडचं आमच्या गावाकडचं पण दाखवू तुम्हाला. गावाकडं खूप पाऊस आहे, पण सध्या नाही आहे म्हणतात. आज कमी आहे, त्यामुळे थोडं जायचं धाडस करतोय. तरी पण बघू किती वाजता जातोय, बघू. संध्याकाळी जाऊ, तुम्हाला आम्ही दाखवू. तर पण आता आधी कोल्हापुरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाऊया. चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर आम्ही आलोय भवानी मंडपात. पाऊस नाही आहे कोल्हापुरात आज, त्याच्यामुळे सगळं रात्री केलं. त्याचं मिस्टर सुद्धा रात्री आराम झालं. चला, बऱ्याच वर्षांनी आली मी पण. देवीच्या दर्शनाचा मी योग यायला लागतोय. आता सगळं ते मुंबई वडा म्हणून इकडे सगळं इथला वडा मेन सगळं चेंजेस झालंय. होय, आज गर्दी असेल, आज शुक्रवार आहे ना. जुना राजवाडा आहे. शाहू महाराजांचं सगळं आहे ते. शाहू महाराज आहेत ते. हे बघा, आम्ही बनवतो तसे आप्पे पण मिळतात इथं. आप्पे सेंटर आहे. थालीपीठ, तर काही पण स्नॅक्स, बटाटे वडा. मंदिर परिसरामध्ये भरपूर काय काय आहे. इथं मिसळ पण एक आहे तिथं पुढे. हॉटेल अलंकार. हे आजी लाडू पण मिळतात बघ कसे घरगुती. आलं महालक्ष्मी मंदिर. लक्ष्मी नमो
चालू आहे बॅग. चप्पल ठेवायसाठी स्पेशल इथं आहे. इथं पण ठेवू शकतो आपण किंवा इकडे पण काढू शकतोय. वाटत असं पुरी जाऊ शकतात तर इथे ठेवू शकतोय, नाहीतर मग इथे ठेवू शकतोय. ऊन आहे खूप छान आणि इकडून एंट्री आहे. तिथे जमा करायला लागतंय. गणपती इथे आहे बघ, गणपती बाप्पांचं. लावायची तर काय तेवढ्या वरती सोडून पूर्वी याच्यावरती दिवे केवढ्या वरती चढून लावायचे असतील ना. दररोज. हा दररोज. इथं पण दत्त मंदिर आहे एक छोटं. भरपूर अशी देवीच्या इथे बाहेर सगळी मंदिर आहेत. हे देवीचं दर्शन घ्यायला तिरुपती बालाजी, तर बालाजीचं दर्शन घेऊन मग लोक पुढं आतमध्ये देवीचं दर्शन घ्यायला जातात. इथून देवीच्या मंदिराजवळ म्हणजे मूर्तीजवळ एकदम दर्शन होते. इथून बालाजीचे दर्शन करून पुढे जातात. केवढं लांब लाईन आहे बघा. जी लोक तिरुपतीला जाऊ शकत नाहीत, हा जी लोक तिरुपतीला जाऊ शकत नाही ती इथं दर्शन घेतात. इथं तिरुपती बालाजींचं मूर्ती बनवली. हनुमान भक्त आमचे साहेब. राम हनुमान मंदिर जा सोम. बाहेर काय आत्ता आलो. महाप्रसाद घ्यायला जाऊया ना. महाप्रसादाचं पण इकडे आहे. तर
कुपन मिळते तिकडं जेवणासाठी नाव प्रसादासाठी. दाखव सोम कुपन कसं असतंय. परगावच्या लोकांना उडत पण नाहीये. उडवायचं हा कबूतर उडवायचे हम्म. चांगली होती. आता इकडून चाललोय आम्ही महाप्रसाद घ्यायला. तिकडे किती झाले? मी मायाचं घेतलंय चांगलं कुठलं असलं तर घे. आपलं जवळचं दिले बघा बास्केट घेतले. लिहिलं ना कोणसाचे खरेदी कोल्हापुरातली खरेदी आणि त्यांनी 100ला दिलं हे. एवढं काही भारी क्वालिटी आहे बऱ्यापैकी. हे पण ठेवायला येते ना असं. पण घ्यायला पण येते हे छोटेसे. हा तर हे आहे बिनिखांबी गणेश मंदिर. तर इथं आम्ही मिठ्ठा पान घेतोय. इथे अन्नछत्र आहे. ते इकडून आत जायला लागतंय. तिकडं शूटिंग अलाउड नाहीये. हे भाजी मार्केट आहे ना, भाजी मार्केटच्या तिकडं आत जायला लागतं. तिकडे भाजी मार्केट आहे. बघा पान 10 रुपयाला ना जुमा. फोटो दिले. चटणी सगळं मिळते सामान इथं. आलं खूप महाग आहे पण घेत आहेत आलं. भाजीचे प्रकार हा आहे कोहळा. चिंच पण आहे. याला काय म्हणायचं? पडवळ म्हणायचं. पडवळ. हे बघ ती कंटोली. हा हा कोहळा कोहळा म्हणतात त्याला. काय करायचं ते संपत नाही. गरमीत मिरच्या बकडा मोठ्या मोठ्या. कशी हो? महाग सांगायला कसं. हां एवढंच आहे बारकं काहीतरी आणायचं. दूध बी आणायला बरं पडते की. याच्यातच घे मग. टमाटर घेतले. महाग टमाटर म्हणून बास्केट खास नवीन त्याच्यासाठी. हो टमाटरच्या राजासाठी नाही, भाज्यांच्या राजासाठी टमाटर. हे बघ राहू दे का. आलं पण टाका. हां आलं पण महाग आहे ना. हां मग त्याच्याबरोबर ते बास्केट. आलं आणि टोमॅटो राजा झाला भाजी.
बास्केट उपयोगाला आलं. दे त्यांना द्या. घेतला सुद्धा तुम्ही ना अन्नाचे गोड ना. तो वरचा घे ना. फ्रेश घे की. तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत पावसामध्ये. लिफ्टमधून अशी काचेची लिफ्ट आहे त्याच्यामुळे असं दिसतं. बघा पाणी विकत घ्यायला लागलं. मला पाणी आहे इथं पण हे नाही आहे, फिल्टर नाही आहे. आणि हे स्पीकर आलंय कम्प्युटरसाठी साऊंडचं.